कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय हरी राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरी जय राम हरि जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम मुलांनो शांत बसून घ्या सभा मंडपात उड्या नका मारू मंदिरातलं इकडे या बाहेर उभी विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरे सुंदर ते ध्यान उभे विटेवरे हा करकटेवरी ठेवोनिया करकटवरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया तुळसी हार गळा कासी पितांबर तुळसी हार गळा कासी पितांबर तुळसी हार गळा असे पितांबर ते तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान हरी बोल. आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासी पितांबर तुळसी हार गळा कासी पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित मकर कुंडले तडपती श्रवणे कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित तुका म्हणे माझेची सर्व सुख तुका म्हणे माझेची सर्व सुख तुका म्हणे माझे
सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व सुख तुका म्हणे माझेची सर्व सुख तुका म्हणे माझेची सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व सुख पायीन श्रीमुख वडीने पाहिन श्रीमुख वडीने पायीन श्रीमुख वडीने पाहिन श्रीमुख वडीने तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर हरी बोल तुळसी हार गळा कासे पितांबर 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 आवडे निरंतर हे आवडे ध्यान निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान निरंतर हे ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर 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 ढोपार कुमाई विठोबार खुमा जय जय ढोपा विठ्ठल बरवा विठ्ठल आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आकार सर्व सुखाचे आकार बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय 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 जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम रामकृष्ण
कृष्ण नामे हे दोन्ही साजे आकारे. आपुले आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे गे. राम कृष्ण नामे दोन्ही साजे रे हृदय मंदिरे स्मराकारे. आपुले आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे गे. कृष्ण नामे हे दोन्ही साजे रे हृदय मंदिरे स्मराकारे. आपुले आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे गे. राम कृष्ण नामे दोन्ही साजे रे हृदय मंदिरे स्मराकारे. आपुले आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे गे. ज्ञानदेवा जाणे राम कृष्ण माळा. ज्ञानदेवा ध्यानी राम कृष्ण माळा. ओ ज्ञानदेव जाणे राम कृष्ण माळा. ज्ञानदेवा ध्यानी राम कृष्ण माळा. ज्ञानदेव जाणे राम कृष्ण माळा. हृदये शेवाळा श्रीमूर्तिरया. आपुले आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे गे. ज्ञानदेवा ध्यानी राम कृष्ण माळा. हृदये देवाडा श्रीमूर्तिराया. आपुले आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे गे. गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल हॅलो श्रीराम इकू दे थोडा इकू दे. राम कृष्ण नामे हे दोन्ही साजे रे. राम कृष्ण नामे हे दोन्ही साजे रे. कृष्ण नामे ही दोन्ही साजे रे. राम कृष्ण नामे ही दोन्ही
हे दोन्ही साजे रे राम कृष्ण नामे हे दोन्ही साजे रे राम कृष्ण नामे हे दोन्ही साजे रे हो हृदय मंदिरी स्मराकारे हृदय मंदिरी स्मराकारे आपुले आपना करा सोडवा आपुले आपना करा सोडवा हृदय मंदिरे स्मराकारे हृदय मंदिरे स्मराकारे आपुले आपना करा सोडवण हो आपुले आपना करा सोडवण संसार बंधना तोडावे गे संसार 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 बंधन संसार 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 बंधन संसार बंधन संसार हो
बंधन तोडावे गे संसार बंधन तोडावे गे आपुलिया कर सोड आपुलिया कर सोड संसार बंधन तोडावे विठ्ठला
हरे रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे हृदय मंदिरे स्मराकारे आपुले आपण करा सोडवण संसार बंधन तोडावेगी ज्ञानदेव ध्याने रामकृष्ण माळा ज्ञानदेव ध्याने रामकृष्ण माळा हृदय जिवाळा श्रीमूर्तिरया आपुले आपण करा सोडवण संसार बंधन तोडावेगी जय जय कृष्ण गोपाल हरे जय जय दीन दयाल हरे जय जय कृष्ण गोपाल हरे जय दीन दयाल हरे जय जय कृष्ण गोपाल हरे जय जय दीन दयाल हरे जय जय कृष्ण गोपाल हरे जय जय दीन दयाल हरे रथ हाके रणा भूमि में और कर्मयोग के मर्म बतावे अजर अमरा है परम तत्वयो काया के दुख सुख समाचारे सखा सारथी शरणागत के सखा सारथी शरणागत के सदा प्रीतपाल हरे जय जय दीन दयाल हरे जय जय कृष्ण गोपाल हरे जय जय दीन दयाल हरे जय जय कृष्ण गोपाल हरे जय जय दीन सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं जयांची किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते वंदावे चरण श्री गुरूंचे रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे हृदय मंदिरे स्मराकारे आपुले आपण करा सोडवण संसार बंधन तोडावेगी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तनासाठी निवडलेला अभंग ज्यांच्यामुळे वारकरी संप्रदायाला पाया निर्माण झाला असे आळंदी निवासी असलेले संत श्रेष्ठ मौली ज्ञानोबा आणि या ज्ञानोबांच्या अभंग संहितेतील नामाचं महत्त्व पटवून देणारा नामपर अभंगातील प्राप्त प्रसंगी निवडलेला हा अभंग आहे. अभंगाचा अर्थ मौली अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हा आम्हाला सांगतायत. एका साधकाने प्रश्न केला का हो ज्ञानोबा, तुम्ही राम आणि कृष्ण ही दोन नावं का सांगतात, दोन्ही नावं साजरी असं का म्हणतात? त्यावेळेस ज्ञानोबा म्हणतात, अरे जगाच्या पाठीवरती अनेक देव आहेत, अनेक संत आहेत, अनेक पंथ आहेत, अनेक संप्रदाय आहेत. हिंदूंची उपासना करत असताना, हिंदू संप्रदायाचं रक्षण करत असताना, संस्कृतीमध्ये वागत असताना अरे दोन काय घेऊन बसला, 33 कोटी देव आहेत.
याही पलीकड महानुभावांचं ब्रह्मविद्याशास्त्र सांगतं 81 कोटी 1.25 लक्ष 9 देवता आहेत. मग काहो ज्ञानोबा, तुम्ही म्हणता एवढी सगळी देवता तुम्हीच सांगतायत, आणि मग 2 नावं तुम्ही का सांगतात, राम आणि कृष्ण? त्यावेळेस माऊली म्हणतात, राम आणि कृष्ण ही 2 नावं साजरी आहेत, सारखी आहेत. मग काहो, या 2 नावाचं स्मरण केल्यानंतर, 2 नावाचा उच्चार केल्यानंतर काय होईल? ज्ञानोबा म्हणतायत, राम कृष्ण नामे ही दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मराकारे. असं जर माझं म्हणणं असेल, परंतु मी का म्हणतोय, का सांगतोय, त्याचं कारण ऐक. आपुले आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी. या जन्म मृत्यूच्या बंधनातून आजपर्यंत कोणी बाहेर पडला नाहीत, आणि पडायचंच असेल, तुला जर वाटत असेल या जन्म मृत्यूच्या बंधनातून बाहेर पडावं, तर तुला या 2 नावाचं हृदयामध्ये स्मरण करावं लागेल. मग का हो ज्ञानोबा, ठीक आहे, तुम्ही सांगतायत, मान्य आहेत मला, 2 नावाचं स्मरण करा. 2 नावाचं स्मरण केल्यानंतर या आयुष्याच्या भवसागरातून, जन्म मृत्यूच्या बंधनातून मी मुक्त होईल. परंतु हे केलंय कुणी? तुमच्याकडे काही पुरावा, तुमच्याकडे काही त्याचा प्रूफ आहे का? ज्ञानोबा म्हणतायत, दुसरं कोणाचं सांगत नाहीत, परंतु मी माझ्या स्वतःच्या मनायामध्ये ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण माळा, मी स्वतः माझ्या हृदयामध्ये, स्वतः माझ्या ठिकाणी त्या 2 नावाचं स्मरण केलंय. बाकी जगाचं मला माहीत नाहीत. म्हणून मी तुला सांगतोय, रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मराकारे. हा झाला साधा, सोपा, सरळ, तुम्हाला समजणारा अभंगाचा अर्थ. सुरुवात करण्यापूर्वी कार्यक्रमाचा अगदी 2 शब्दाचा परिहार द्यायचा, तो असा, एखाद्याची दृष्ट लागावी असा अनेक वर्षापासून चालू असलेला आपल्या या नाशिक जिल्ह्यातील आशिक असलेला तालुका, आणि या आशिक तालुक्यामध्ये असलेला हा नाशिक जिल्हा, आशिक लोकांचा असलेला जिल्हा नाशिक जिल्हा, आणि या नाशिक जिल्ह्यामध्ये असलेले हे गाव, त्या गावाची ज्याला प्रत्येकाला आहे चाड, असे असलेले हे चाडेगाव. आणि या चाडेगाव या नगरीमध्ये, तीर्थक्षेत्रामध्ये चालू असलेला ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरींच्या संपन्नतेने संपन्न होत असलेला, त्यांची संपन्नता यासाठी मी म्हटलं की अगोदर माणूस संपन्न असावा लागतो आणि मग एखाद्याला संपन्न करावं लागत असतं. असे असलेले या सप्ताहाला ज्यांचं खऱ्या अर्थानं योगदान आहेत, असे सगळी ज्ञात अज्ञात असलेली सगळी वारकरी, ज्येष्ठ श्रेष्ठ, माझ्यापेक्षा असलेली गुरुतुल्य मंडळी, ज्यांच्या प्रेरणेनं हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहेत, ज्यांच्या मार्गदर्शनाने हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहेत, या सर्वांना खऱ्या अर्थानं धन्यवाद देतो. कारण हायवे सोडला, आतमध्ये आल्यानंतर त्या कॉलेजच्या बाजूलाच कार्यक्रमाचा भला मोठा बॅनर दिसला. तिथून पुढे आलो, गावामध्ये एंट्री केली, तिथे कार्यक्रमाचा मोठा बॅनर दिसला. अगदी भव्य त्या कपड्यामध्ये येणाऱ्या माणसाचं स्वागत करणारी ती भव्य असलेली तिथे कमाने दिसली. आणि आल्यानंतर या सभा मंडपामध्ये तुम्हा सर्वांचं दर्शन झालं. आणि म्हणून मी असं म्हटलं की या सप्ताहाला एखाद्याची दृष्ट लागेल असा अभूतपूर्व सोहळा तुम्ही सगळ्या मंडळींनी या ठिकाणी एकत्रित येऊन केलेला आहे. प्रथमतः तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. ज्यांच्या साथीनं तुमच्यासमोर ठरलेल्या वेळामध्ये, जास्तीची वेळ माझ्याकडे काही नाही आहे, 11-12 वाजेपर्यंत आपण चालेल, काय अडचण नाही. धन्यवाद दादा. याला खरंच चालू, आता त्यांचं गायन आटोपलंय, गरम होतंय, पाऊस. आणि आनंदाची गोष्ट, मी विचारलं आमच्या गोकुळ भाऊला, म्हटलं का हो दादा, पाऊस आज आलाय, काल आला? ते म्हटले महाराज तुम्ही आलेत आणि पाऊस घेऊन आलात. म्हटलं माझा पाय एवढा अवगुण आहेत, माझा पाय, पाऊस आला, पावसाचे दिवस आहेत, मध्यंतरी काही दिवस पावसाने उघड दिली होती. परंतु शास्त्र असं सांगते महाराज की सप्ताह सफल तेव्हा होतो, एखाद्याचा यज्ञ सफल तेव्हा होतो की ज्या यज्ञामध्ये, ज्या सप्ताहामध्ये, त्या वरुण राजाचे त्या अन्नदानामध्ये, त्या यज्ञामध्ये ज्यावेळेस 4 थेंब पडत असतात, त्यावेळेस तो सप्ताह खऱ्या अर्थानं पूर्णत्वास जात असतो. भगवंताची कृपा म्हणा की आपल्या सर्वांचं पुण्य म्हणा, सप्ताहाच्या पूर्वसंध्येला, सप्ताहाच्या पहिल्या दिवसाला वरुण राजाने आपल्या या सप्ताहामध्ये आगमन केले, हजेरी लावलीत. मला वाटतं हा सप्ताह खऱ्या अर्थानं पहिल्या दिवसापासूनच सार्थकी ठरणार आहेत. म्हणून पुनश्च एकदा तुम्हा सर्वांना धन्यवाद. ते म्हटले महाराज तुम्ही आलेत म्हणून पाऊस घेऊन आलात. म्हटलं नाहीत, यज्ञात भवती पर्जन्य, यज्ञ कर्म समद्भव अर्जुना,
ज्या ज्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण चालू असतं, ज्या ज्या ठिकाणी यज्ञदान चालू असतं, ज्या ज्या ठिकाणी अन्नदान चालू असतं, ज्या ज्या ठिकाणी नामस्मरण चालू असतं, त्या त्या ठिकाणी वरुण राजाला त्या यज्ञामध्ये आहुती द्यावीच लागते. वरुण राजाचं आगमन होतच असतं. म्हणून भगवंताच्या वचनाप्रमाणे पावसानं या ठिकाणी हजेरी लावली. आनंद वाटला. हे सगळ्या गावाचं वातावरण या ठिकाणी बघितलं. आत्तापर्यंत मी फक्त आश्रमामध्येच आलेलो होतो, तिथे बाबांच्या पुढे काही गावात येण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं नव्हतं. म्हणून संपूर्ण ग्रामस्थांच्या आयोजनानं संपूर्ण वारकरी, टाळकरी, माळकरी, गुणीजन, गायक, वादक सगळ्यांच्याच मार्गदर्शनाने आणि सगळ्यांच्याच योगदानातून तुम्हा सगळ्यांच्या भेटीचा योग या ठिकाणी मला प्राप्त झाला. तुम्हा सर्वांचं दर्शन झालंय. खऱ्या अर्थानं ज्यांची गोड साथ या ठिकाणी कीर्तनासाठी आहेत, असे ज्यांचे मृदुंग क्षेत्रामध्ये कोहिनूर हिरो म्हणून दोन्ही चमकणारे आमचे दोन्ही मृदुंगाचार्य हरिभक्तपरायण रामकृष्ण महाराज, रामेश्वर महाराज, आदरणीय हरिभक्तपरायण विकास महाराज, ज्या गायनानं आपण सुरुवातीला मंत्रमुग्ध झालात. महाराज, मला असं वाटलं मी रामकृष्ण नामी ही दोन्ही साजरी अभंग निवडला आणि रामांचं नाव अगोदराला आलंय. मला वाटलं रामायणाची सुरुवात होती की काय. काय गोड सुंदर चाल तुम्ही आलाप घेतला रामायणाच्या. कधीतरी रामायण ऐका. वा, ते रामायणाचं गीत ऐकताना जसं आपण मंत्रमुग्ध होतो त्या पद्धतीने महाराजांनी खऱ्या अर्थानं सुरुवात केली, आलाप घेतला. असे असलेले गायन क्षेत्रामध्ये ज्यांचं खऱ्या अर्थानं अग्रगण्य नाव आहेत असे हरिभक्तपरायण आदरणीय पंकज महाराज, आदरणीय हरिभक्तपरायण रामकृष्ण महाराज, आदरणीय गावातलीच आहात आपण सगळी भजनी मंडळी. आमच्या विनेकरी बाबांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खरं तर हे वय विणा घ्यायचं नाहीयेत. हे वय हातामध्ये मोबाईल घ्यायचा आहे, हातामध्ये गीता घ्यायचं हे वय नाही आहेत, हातामध्ये एखाद्या कार्टूनचं पुस्तक घ्यायचं हे वय आहेत. असं जरी असलं परंतु तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात या महाराजांच्या वचनाप्रमाणे बाबा या ठिकाणी तुकोबांचा वेश धारण परिकरण हे सामान्य नाही बरं. महाराजांची पगडी डोक्यावरती धारण करणं आणि ते हातामध्ये चिपळ्या घेणं, विणा वाजवणं कुणाचंही काम नाही आहेत. अजून एक गोष्ट सांगतो, मला परत गावात बोलू नका. वाईट वाटलं एखाद्याला, महाराज तुम्हाला वाईट वाटावं म्हणून बोलत नाहीत, परंतु या नारदाच्या गादीची कीर्तनाची परंपरा आहे, संप्रदायाचा नियम आहे की कीर्तनामध्ये विणा नाचला नाही पाहिजे. बाबा म्हणजे पूर्वजांनी घालून दिलेला हा नियम आहे. तुम्ही माझ्यापेक्षा ज्येष्ठ सगळे या ठिकाणी सुज्ञ मंडळी आहात. काय होत असतं, कीर्तनाची हल्ली व्याख्या बदलत चालली आहेत. कीर्तनकार म्हटलं की आम्हाला पिक्चरच्या चाली पाहिजेत, धांगडधिंगा पाहिजेत, त्यांनी पिंगळाच म्हटलं पाहिजे, खालून फरमाईश येते पिंगळा म्हटलं पाहिजे, पिंगळा अवश्य म्हटलं पाहिजे, परंतु तो पिंगळा म्हणायच्या अगोदर पिंगळा कळाला पाहिजेत. पिंगळा जर कळाला नाही तो पिंगळा खऱ्या अर्थानं पहाटे गायला पाहिजेत का रात्री. गायन क्षेत्रामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं ज्यांचं गायन सुरू झाल्यानंतर मृदुंगावरती थाप पडल्यानंतर सुरुवातीपासून शेवटपर्यंत ज्या माणसानं भजनी ठेका सोडून दुसरं काहीच वापरलं नाहीत असे भजन क्षेत्रामधले सम्राट असलेले, गायन क्षेत्रामधले सम्राट असलेले आदरणीय कोण होतं ज्यांनी भजनी ठेका सोडून दुसरं काहीच वापरलं नाहीत. बाबा महाराज सातारकर तर होतेच, परंतु जाता पंढरीसी सुख वाटे जीवा एक पंडित भीमसेन जोशी, पंडित भीमसेन जोशींना भैरवी म्हणण्यासाठी रात्री 11-12च्या नंतरच आणायचे. झोपेमध्ये जर असले त्यांना उचलून जर कोणी स्टेजवरती ठेवलं आणि पंडितजींना म्हटलं करा पंडितजी भैरवीला सुरुवात, एका सेकंदामध्ये भैरवीला सुरुवात व्हायची. म्हणजे हे नियम आहेत. म्हणजे मी टीका करतोय असं काहीच नाही, माझ्या बोलण्याचा शब्दशः अर्थ घेऊ नका. तुम्हाला खऱ्या सगळ्यांना धन्यवाद देतो मी. या पाठीमागे माझ्या असलेले भालदार चोपदार आहेत, त्याच पद्धतीने इथे असलेली माझ्या पाठीमागे असलेली सगळी टाळकरी मंडळी, गुणीजन गायक वादक, हा खेळ नव्हे एकल्याचा म्हणून मेळ जमविला अजून मागे पुढे उभा राहे सांभाळीत. या उक्तीप्रमाणे यूट्यूबवाला दादा आहेत ज्यांची गोड साऊंड सिस्टीम आपल्या जवळ असलेला जायगाव त्या ठिकाणची असलेली आमची शिवकमल या साऊंड सिस्टीमवाल्या दादासाठी एकदा धन्यवाद दादा. फक्त एक विनंती आहे, शेवटपर्यंत आवाज व्यवस्थित राहू द्या, देव तुमचं चांगलं करील. आवाज चांगला असला, कीर्तनकारांचा प्राण आहे,
तुम्ही किती गायलेत, मगाशी आलाप दिला, तुम्ही किती वाजवला, हार्मोनियम वाजतायत, मृदुंग वाजतायत. आवाज जर सुंदर असेल तर वाजवायला व्यवस्थित वाटतं, गायलाही व्यवस्थित वाटतं आणि ऐकायला वाटतं, व्यवस्थित वाटतं. तुम्हा सगळ्यांची माफी मागतो. मी सगळ्या कीर्तनकारापेक्षा वेगळा आहे. मला गायन येत नाहीत, मला विनोद येत नाहीत, मला टिंगल टवाळ्या येत नाहीत. कीर्तन एक कीर्तन. महाराजांना विचारलं, का हो तुकोबा, हातामध्ये विणा घेता, हातामध्ये चिपळा घेता, उठले का भंडारा डोंगर, उठले का भामचंद्र डोंगर, दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, उठता बसता तोच छंद आहेत, आणि मग तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हो? तुकोबा म्हटले, अरे मी टाइमपास म्हणून कीर्तन करत नाहीत, मी टाइमपास म्हणून गायन करत नाही. मग तुकोबा पैसे भेटता का? तुकोबा म्हटले, पैसे तर अजिबात नाहीत, आपल्याला भेटतात, तो भाग वेगळा आहे. म्हणून मी अगोदर म्हटलं, मी सेवेसाठी निवडलेला नाहीत, प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग म्हटलोय. सेवेसाठी जर म्हटलं तर फुकट कीर्तन मी करणार आहे का? मला जाताना ही मंडळी पाकिट देणार नाही, मी तसंच जाईल का? अजिबात नाहीत. म्हणून प्राप्त प्रसंगी निवडलेला हा अभंग आहे. फुकट सेवा होत असते महाराज, पैसे घेऊन सेवा होत नाहीत, एक लक्षात घ्या. तुकोबा म्हटले, पैसे नाही घेत. मग तुकोबा म्हणतात, कीर्तन टाइमपास नाहीत, कीर्तन मनोरंजन नाही आहेत. लोहगावला तुकोबांचं कीर्तन चालायचं, रामकृष्ण हरीला महाराजांचे डोळे लागल्या जायचे, आणि शेवट जय विठ्ठल होईपर्यंत महाराजांचे डोळे उघडे नसायचेत. कीर्तनात कोण आला, किती श्रीमंत आहे, किती गरीब आहेत, महाराजांना काहीच घेणं देणं नसायचं. महाराज अगदी तल्लीन होऊन जायचे कीर्तनामध्ये. महाराजांना विचारलं, कीर्तन तुम्ही करतायत, याला प्रमाण काय आहेत? महाराज प्रमाण देतात. प्रमाणामध्ये खऱ्या अर्थानं महाराजांनी खूप सुंदर सांगितलेले आहेत. कीर्तन टाइमपास नाहीत, मग काय आहेत? चित्ताचे आसन तुका करी तो कीर्तन. कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन सांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन सांग, कीर्तन सांग. होय अंग हरी रूप, 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 होय अंग हरी रूप. हो कीर्तन चांग, कीर्तन चांग, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. कीर्तन सांग, कीर्तन सांग, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. कीर्तन सांग, कीर्तन सांग, होय अंग हरे रूप. महाराज म्हणतात, चित्ताचे आसन तुका करीतो कीर्तन. चित्ताला आनंद देणारे कीर्तन साधना आहेत, मनाला समाधान देणारे कीर्तन साधना आहेत. खऱ्या अर्थानं हा सप्ताहाचा पहिला दिवस आहे, म्हणून पहिल्या दिवसाचं थोडंसं नियोजन मागे पुढे होत असतं. ठरलेल्या वेळामध्ये कीर्तन सुरू होत नाहीत. पावसामुळे थोडीशी मागे पुढे गडबड झालीत. असो, काही अडचण नाही आहेत. 1 तास का होईना, 1 तास आपल्याला 3 तासासारखा आहेत, त्याच्यामुळे काही काळजी करायची नाही. कीर्तनाची पत्रिका जर बघितली, सप्ताहाची पत्रिका जर बघितली, सगळे माझ्यापेक्षा वयाने ज्ञानाने सगळी परिपूर्ण असलेली माणसं आहेत. उद्या तर आमचेच नौकर आहेत, समाधान महाराज भोजेकर. महाराजांचं कीर्तन ऐका, तुम्ही म्हणाल, वाह काय कीर्तनकार आणलेत. सेवादान देणाऱ्या माणसांना धन्यवाद आहेत. अजून एक आनंद असं वाटला, आमच्या गावात आत्ता काल काही 2-3 दिवसापूर्वी सप्ताह संपन्न झाला. त्या सप्ताहामध्ये जो पंगत देतो त्यांनीच महाराज आणायचे, जो पंगत देतो त्यांनीच गायक आणायचे, जो पंगत देतो त्यांनीच वादक आणायचे. परंतु पत्रिका बघितली, कीर्तनकाराचं सौजन्य वेगळं आहे, पंगत देणारी वेगळी आहेत. ही सगळी माणसं प्रत्येकाने वेगवेगळी आपल्या आपल्या पद्धतीने वाटून घेतलेले आहेत. मला आनंद वाटला, माझ्या सगळा लोड एका माणसावरती नाही, एका वाड्यावरती नाहीत. एका काय इकडे वार्ड आहे का वार्ड आहेत, नगरपालिका आहेत ना आपल्याकडे नाशिक जिल्ह्यामध्ये, वार्ड आहेत ना. वाडे नसतील तिकडे आमच्या खेड्याकडे वडगावला वाडा आहेत. लांडग्यांचा वाडा वेगळा, शेळक्यांचा वाडा वेगळा, वाकचवऱ्यांचा वाडा वेगळा. म्हणून मला धन्यवाद वाटला, आनंद वाटला की खऱ्या अर्थानं एवढी सगळी माणसं सुज्ञ माणसं आहे, श्रीमंत सुजलम सुफलम असलेली माणसं एवढ्या भक्तिभावाने हा नामयज्ञ या ठिकाणी संपन्न करतायत. आनंद आहेत. असो, आपल्याकडे वेळ कमी आहे, तुम्ही सर्वजण आशीर्वाद देत राहा.
रामकृष्ण नावावरती चिंतन मांडण्याचा प्रयत्न करेल. वेळ जर भेटला तर कृष्ण नावावरती चिंतन करू, कारण मला नाही वाटत 1 तासामध्ये अभंग सुटल्या जाईल. परंतु तुम्ही सर्वजण आशीर्वाद देत राहा. जगाच्या पाठीवरती तुम्ही राहतोय, आम्ही राहतो, संत राहतात, महंत राहतात, महात्मे राहतात, शूरवीर राहतात, चांगले राहतात, वाईट राहतात, सगळी माणसं राहतात. त्या साधकाचा ज्ञानोबांना प्रश्न आहे. ज्ञानोबा, तुम्ही सांगतायत राम आणि कृष्ण हे 2 नावं साजरी आहेत. तुमचं म्हणणं मला पटतंय, परंतु 2च नावं का तुम्ही सांगतायत? ज्ञानोबा ऐकल्यानंतर शांत बसतायत. माणसा, कुणाला विचारतोय? मला, माझ्यावरती तुला संशय आहेत का? तो माणूस म्हटला नाही. मग का विचारतोय? मी सांगतो हे पटत नाही का तुला? तो म्हटला नाही. परंतु सांगा ना. एक विचार केला पाहिजे. सांगणारे ज्ञानोबा आहेत. जे सांगतायत ते तुम्ही जे ज्यांना सांगतायत ते तुम्ही, आम्ही साधक आहेत. मग आपल्याला जो अधिकारी माणूस जर सांगत असेल त्याच्यावरती आपण संशय घेतला पाहिजे का? अजिबात नाही घेतला पाहिजे. अधिकारी व्यक्तीने जर आपल्याला सांगितलं तर ज्ञानोबांचा अधिकार जर सांगायचा झाला तर एका शब्दामध्ये ज्ञानोबांचा अधिकार सांगतो. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ, रेडा बोले. ज्या माऊलींच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहेत, ज्या माऊलींनी रेड्याच्या डोक्यावरती हात ठेवल्यानंतर वेदाचं पठण व्हावं. रेड्या मुखी वेदवद वेला गर्वद्विजांचा हरविला. रेड्या मुखी वेदवद वेला गर्वद्विजांचा हरवेला. शांती रूपी प्रकटला ज्ञानोबा माझा. शांती रूपी प्रकटला ज्ञानोबा माझा. रेड्यामुखी वेद बोलविला गर्वद्विजांचा हरविला. रेड्यामुखी वेद बोलविला गर्वद्विजांचा हरविला. शांतीरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. शांतीरूपी प्रकटला ज्ञानोबा माझा. अधिकारी संपन्न ज्ञानोबा सांगतायत, माणसा, राम आणि कृष्ण हे 2 नावं साजरे आहेत. तो माणूस म्हटला तरी मला पटत नाहीत. ज्ञानोबा वारकरी संप्रदायाचे पायाच्या स्थानी का आहेत हे कधीतरी समजावून घ्या. अर्थार्थी ज्ञानोबांचा आणि वारकरी संप्रदायाचा काहीही संबंध नाहीयेत. जाणीवपूर्वक बोलतोय, अधिकाराने बोलतोय. महाराज, ज्ञानोबांची जर परंपरा बघितली तर ज्या संतांची समाधी, ज्या संतांचं ठिकाण आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आहेत, निवृत्तीनाथ दादा, ज्या दादांचा पालखी सोहळा या ठिकाणी संपन्न होतो, तुम्ही सर्वजण त्या पालखी सोहळ्यामध्ये जातात. ज्ञानोबांची जर परंपरा आपण जर बघितली तर आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य तुम्हा सगळ्यांना माहित आहेत. मग आदिनाथाची जर परंपरा बघितली तर ज्ञानोबा नाथ संप्रदायाचे आहेत. मग वारकरी संप्रदायाचा ज्ञानोबा संबंध काय आहेत? का ज्ञानोबांना पाया म्हटलेत? का तुकोबांना कळस म्हटलेले? तुकोबांचा कळसस्थानी असणं कारण वेगळं आहे, ज्ञानोबांचा पायास्थानी असणं कारण समजावून घ्या. मग पुढे आपण चिंतनाला प्रारंभ करणार आहोत. ज्या माणसाचा अभंग आपण सेवेसाठी घेत असतो, तुकोबा असू द्या, कोणत्याही संतांचा असू द्या, ती संत आपल्याला अगोदर कळाली पाहिजेत. मी नेहमी सांगत असतो, तुकोबाई आपल्याला कळाले नाहीत, ज्ञानोबाई कळाले नाहीत, काहीच कळालं नाहीत. काय झालंय? वारकरी संप्रदायाने ज्ञानोबा तुकोबांना वारकरी संप्रदायासाठी बंदिस्त करून ठेवलं. मानव संप्रदायाने चक्रधर स्वामींना संप्रदायासाठी बंदिस्त करून टाकलं. मला संत असू द्या, देव असू द्या, कोणत्याच एका संप्रदायाची प्रॉपर्टी नाही आहेत, अजिबात नाहीत. मी सांगतोय, जाणीवपूर्वक बोलतोय, वारकऱ्यांची विचार प्रणाली भिन्न असेल, महानुभावांची विचार प्रणाली भिन्न असेल, पण कृष्ण भक्तीत मला भेद वाटत नाहीत. बाकीचं काय कोणाचं महत्व असेल मला माहीत नाहीत. का आपण नावं ठेवायचे? यांनी त्याला ठेवायचं, त्यांनी त्याला ठेवायचं, अजिबात नाही हो. सगळे आपण गदारोळीत. असं जर असतं तर तुकोबांनी म्हणायलाच नव्हतं पाहिजे सकळ असे येथं आहे अधिकार. स्वामी महाराजांनी म्हणायलाच नव्हतं पाहिजे, चक्रधर स्वामींनी जो आम्हाला शरण येतो त्याला आम्ही अभयदान देणार, हे म्हणायलाच नव्हतं पाहिजे. स्वामींनी म्हणायला पाहिजे होतं फक्त आम्हाला ज्येष्ठांनी शरण या, आम्हाला फक्त स्त्रियांनी शरण या, असं नाहीत. जो कुणी आम्हाला शरण येतोय त्याला आम्ही अभयदान दिल्याशिवाय राहणार नाहीत. मुळात आपल्याला ही संत कळालेले नाहीयेत. पूर्वीच्या काळी महाराज ब्रिज बांधला जायचा,
ब्रिजला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? ब्रिजच मराठी पक्की ना तुमची? ब्रिजला मराठीत नाही विचारलं मी, ब्रिजला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? ब्रिजला ब्रिजच म्हणतात. मी जर म्हटलं असतं पुलाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, मग कळालं असतं. मराठीमध्ये त्याला पूल म्हणतात, मराठीमध्ये त्याला सांकव म्हणतात, मराठीमध्ये त्याला अजून काय म्हणतात, बरेचसे काय येत असू द्या. पूर्वीच्या काळी पूल बांधायचा म्हटला का त्या पुलासाठी बळी दिला जायचा. एखादी इमारत बांधायची झाली, एखाद्या मोठं काही उभं राहायचं म्हटलं तर त्यासाठी अगोदर पायामध्ये बळी दिला जायचा. ज्ञानोबा वारकरी संप्रदायाच्या पायाच्या स्थानी काय आहेत हे लक्षात घ्या. वारकरी संप्रदायाच्या पायाच्या स्थानी येण्याच्या अगोदर, ज्ञानोबांना माऊली म्हणून घेण्याच्या अगोदर, ज्ञानोबांना मोठं म्हणून घेण्याच्या अगोदर किंवा आपण मोठं म्हणण्याच्या अगोदर, ज्ञानोबांना पसायदान तयार करण्याच्या अगोदर स्वतःच्या जिवंत आईवडिलांना समाधी द्यावी लागली. स्वतःच्या जिवंत आईवडिलांना या नश्वर देहाचा त्याग करून या युवलोकाचा प्रवास संपवावा लागला. म्हणून ज्ञानोबांनी आपल्या आई वडिलांचा या पायाच्या ठिकाणी बळी दिलाय. म्हणून ज्ञानोबा वारकरी संप्रदायाच्या पायाच्या स्थानी आहेत. ज्ञानदेव रचिला पाया, ज्ञानदेव रचिला पाया, ज्ञानदेव रचिला पाया, ज्ञानदेव रचिला पाया. उभारिले देवालया, उभारिले देवालया, ज्ञानदेव रचिला पाया, ज्ञानदेव रचिला पाया. उभारिले देवालया, उभारिले देवालया, ज्ञानदेव रचिला पाया, ज्ञानदेव रचिला पाया. ज्ञानदेव रचिला पाया, उभारिले देवालया. खूप मोठा अधिकार ज्ञानोबांचा आहे. परंतु माझ्याकडे वेळ कमी आहेत. माणसा, मी तुला सांगतोय राम आणि कृष्ण हे दोन नाव साजरे आहेत. तो माणूस म्हटला ठीक आहे, चला ठीक आहे, सांगा मला या दोन नावाचाच का अर्थ तुम्ही सांगतायत? संप्रदायाचा नियम आहे. सप्ताह करत असताना, कीर्तन करत असताना संप्रदायाने घालून, पूर्वजांनी घालून दिलेले नियम आहेत महाराज. पहिल्या दिवसाचा कीर्तनकार, काल्याचा कीर्तनकार आणि काल्याच्या अगोदरचा जागराचा कीर्तनकार, हे तीन कीर्तनकार बांधलेले असतात. पहिल्या दिवसाच्या कीर्तनकारांना नामावरच बोलायचं, त्याला बंधन असतं, त्याला फालतू दुसरे काही गप्पा मारता येत नाहीत. जागराच्या दिवशी देवाकडे मागणंच मागायचं असतं आणि काल्याच्या दिवशी भगवंतानी केलेल्या काल्याचं चरित्रच सांगायचं असतं. बाकी गप्पा मारायच्या नसतात. म्हणून आमची महाराज मंडळी पहिल्या दिवसाचं कीर्तन टाळतात. मला या मंडळींनी फोन केला, बाबा चौथा दिवस घ्या, गोपाल काल्याला घ्या, अष्टमीला घ्या, काल्याला या. मी म्हटलं मला पुढे जमणार नाहीत, माझा पहिलाच दिवस रिकामा आहेत. माझा नाही, सप्ताहाचा पहिला दिवस रिकामा आहेत. ती आग्रह करत होती. ती म्हणे गर्दी होणार नाही, माणसं येणार नाही, असं होईल तसं होईल. म्हटलं त्याला काळजी आहेत, त्याची कृपा जर असली तर मेलेलाही जिवंत होईल. म्हणजे एवढा अधिकार माझा नाही आहेत, लक्षात घ्या. एवढा अधिकार फक्त ज्ञानोबांचाच होता. ज्ञानोबांचा अधिकार आलाय ओगाला म्हणून सांगतो. स्मशानामध्ये जाळायला आणलेलं प्रेत होतं आणि प्रेताला जाळणार, अग्निडाग देणार आणि त्या प्रेताला जिवंत केलं. आणि ज्या जिवंत झालेल्या प्रेतांकडून ज्ञानोबांनी भावार्थ दीपिकेचं लिखाण करून घेतलं. म्हणून तिला नाव पडलं ज्ञानेश्वरी. ओवी जन्माला आली, शके 1212 पै टीका केली ज्ञानदेवी. सच्चिदानंद बाबा आदरे त्या मेले माणूस जित उठवी रे.